जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, SSC सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर SSC GDचे फिजिकल्स ग्राउंड जे चालू आहे त्याची अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. आपण महाराष्ट्राची ऑल सेंटरचे रिव्ह्यू बघणार आहोत. खूप कमी मुलं पास होत आहे मित्रांनो. 40 आणि 45% रेशिओ येतो आहे सर्व सेंटरवर. तर मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, JNP, रायगड, लातूर या सर्व सेंटरची माहिती आपण या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 26 सप्टेंबर 2024चा रिव्ह्यू आहे मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. तर चला बघूया आपण सर्व सेंटरचा रिव्ह्यू. तर बघा मित्रांनो, CISF RCFL चेंबूरचं मुंबईचं जे ग्राउंड आहे त्याची फिजिकल अपडेट बघणार आहोत. आजची 26/9/2024ची. ऑल कॅन्डिडेट 100 बोलवलेले होते. प्रेझेंट कॅन्डिडेट तिथे 53 झालेले आहे. 53च मुलं आलेले आहे तिथे फिजिकलसाठी. ॲबसेंट हे 47 आहेत. हाईट फेल 2 झालेले आहे. चेस्ट फेल 3 झालेले आहे. आणि चेस्टमध्ये जर का तुमची छाती मुळातच भरत नसेल तर मित्रांनो तुम्ही फेल होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला डिप्स मारणं गरजेचे आहे. तर तिथे पण तुम्हाला सपोर्ट करताय मित्रांनो. डिप्स मारण्यात वेळ देत आहे. पण काही मुलांचे असं आहे की त्यांची मुळातच छाती भरत नाही आहे, त्याच्यामुळे ते फेल होत आहेत मित्रांनो. तर हे तेच कॅन्डिडेट येतील. तर फिजिकलचे 48 कॅन्डिडेट मित्रांनो फिजिकलसाठी रनिंगसाठी उभा होते. तर रनिंग फेल 11 झालेले आहे. आणि टोटल फायनल मेडिकलसाठी पाठवण्यास 37 कॅन्डिडेट येते मुंबईच्या चेंबूरच्या सेंटरला पाठवण्यात आलेले मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पुढची अपडेट बघूया आपण. तर बघा, पुढचे सेंटर म्हणजे CRPF नागपूरचं फिजिकलची अपडेट मित्रांनो. 26/9/2024 आजची. ऑल कॅन्डिडेट 100 बोलवले होते. आलेले फक्त 48 कॅन्डिडेट तिथे प्रेझेंट होते गेटवर. ॲबसेंट कॅन्डिडेट 32 होते मित्रांनो. ॲबसेंटचं पण प्रमाण मित्रांनो बघू शकता इथे. हाईट फेल 2 झालेले. चेस्ट फेल पण इथे 3 झालेले. फिजिकलसाठी 63 मुलं म्हणजे ग्राउंडसाठी उभा करण्यात आले, सोडण्यात आले. तर रनिंग फेल 28 कॅन्डिडेट झालेले आहे. काही मुलांची प्रॅक्टिसच नाही, त्यामुळे रनिंग फेल खूप होत आहे. 28 रनिंग फेल झालेले. आणि फायनल मेडिकलसाठी किती मुलं पाठवलेले तर या सेंटरवर फक्त आणि फक्त 35 मुलं हे फायनल मेडिकलसाठी पुढे पाठवलेले आहेत मित्रांनो. बघू शकता ही आजची अपडेट. तर चला पुढची अपडेट बघूया, पुढच्या सेंटरची काय म्हणते. पुढची अपडेट बघण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हो मित्रांनो, SSC सरकारी CISF याच नावाने इन्स्टा अकाउंट उघडलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा, सपोर्ट करा. तिथे तुमचे काही क्वेश्चन असतील तर मला पाठवत जा पर्सनल मेसेजमध्ये. मी तुमच्या क्वेश्चनचे आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. किंवा या व्हिडिओच्या कमेंट खाली जरी तुम्ही तुमचे मेडिकलचे प्रश्न, फिजिकलचे प्रश्न जर पाठवले मित्रांनो, तर मी ज्या मुलाचे मेडिकल्स आहे, फिजिकल्स आहे, त्याला ते क्वेश्चन विचारू शकतो मित्रांनो. आणि हो, तुम्हाला जर का मेडिकल रिव्ह्यू द्यायचा असेल मित्रांनो तर प्लीज मला इन्स्टामध्ये मेसेज करा, तुमची फिजिकल डेट, फिजिकल सेंटर आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. चला बघूया पुढची अपडेट. तर बघा मित्रांनो, इथे CISF ISP नाशिक सेंटर फिजिकल अपडेट मित्रांनो. 26/9/2024 आजची. ऑल कॅन्डिडेट 100च बोलवलेले होते. तर प्रेझेंट कॅन्डिडेट फक्त आणि फक्त गेटवर 63 झाले. ॲबसेंट 37 येतले. पण हाईट फेल 4 झालेले. चेस्ट फेल 3 झालेले. फिजिकलसाठी रनिंगसाठी 56 मुलं ग्राउंडला उभे केले ते. त्यापैकी रनिंगमध्ये फेल हे 23 कॅन्डिडेट झालेले. 5 किलोमीटर त्यांना जमलं नाही. आणि फायनल 33 मुलं हे मेडिकलसाठी पुढे पाठवण्यात आलेले मित्रांनो, ज्यांची की मेडिकल उद्या होतील मित्रांनो. तर बघा पुढच्या सेंटरची अपडेट बघूया आता आपण. तर तुम्ही इथे बघू शकता BSF लातूर फिजिकल अपडेट मित्रांनो. लातूरचं जे कॅम्प आहे तिथली अपडेट आहे मित्रांनो. 26/9 आजची अपडेट. ऑल कॅन्डिडेट 100 होते. प्रेझेंट तिथे गेटवर 60च कॅन्डिडेट आलेले आहेत. ॲबसेंट कॅन्डिडेटचा रेशो 40% आहे मित्रांनो. आणि हाईटमध्ये फेल जे झालेले आहेत तर 4 मुलं हाईटमध्ये फेल झालेले आहेत. चेस्टमध्ये 6 मुलं फेल झालेले आहेत. आणि फिजिकलसाठी सोडण्यात आलेले मुलं 50 कॅन्डिडेट होते मित्रांनो. ज्यापैकी 50मधून मित्रांनो तुम्ही बघू शकता 7 कॅन्डिडेट इथे फेल झालेले आहेत मित्रांनो. 7 कॅन्डिडेट फेल झाल्यानंतर फायनल मेडिकलसाठी जे उद्या मेडिकल्स होतील तर 43 मुलं ही मेडिकलसाठी त्यांनी पाठवलेले आहेत मित्रांनो. तर मेडिकलमध्ये काही मुलं फेल होत आहेत. काही मुलाचा मेजर पॉईंट असला तर तोच काढला जातो आहे मित्रांनो. तसे तर स्टाफ सपोर्ट करताय तिथे, पण मेजर पॉईंट असलं तर ते तुम्हाला पॉईंटच देत आहे आणि डायरेक्ट रिजेक्शन स्लिप तुमच्या हातामध्ये देत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पुढची अपडेट बघूया आपण आता. तर पुढची अपडेट आहे पुणे तळेगाव फिजिकल अपडेट मित्रांनो. 26/9/2024चे मित्रांनो. इथे ऑल कॅन्डिडेट 100 बोलवलेले होते. प्रेझेंट कॅन्डिडेट हे 65 आहेत तिथे. त्यानंतर ॲबसेंटची बघितलं तर 35 मुलं ॲबसेंट होते. हाईटमध्ये फेल 5 झालेले. चेस्टमध्ये पण 5 झालेले आहेत मित्रांनो. इथे फिजिकलसाठी 55 कॅन्डिडेट उभा केले ते मित्रांनो. तर 55 कॅन्डिडेटमध्ये आता इथे पण माझाच मित्र चेस्टमध्ये फेल झालेला आहे. मुळातच त्याची चेस्ट भरत नव्हती. डी सर्टिफिकेट असूनही त्याची चेस्ट भरली नाही. तर तिथे डिप्स वगैरे पण काढू देत आहे तुम्हाला जितके काढायचे आहेत. पण तुमची मुळातच घरी जर भरत नसेल मित्रांनो तर तिथेही भरणार नाही.
आणि राहिला प्रश्न म्हणजे चेस्ट मोजता कुठून आहे, निप्पल खालून का निप्पलच्या वरून थोडीफार, तर तो पण व्हिडिओ मी जर टाकण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो, टाईम भेटला तसा. तर 55 मुलं रनिंगसाठी सोडण्यात आल्या. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे एकच बॅच होती, ती इथे 55ची बॅच होती. तर ज्यापैकी पास झालेले आहेत मित्रांनो फिजिकलमध्ये 37 मुलं आणि फेल झालेले आहेत 18 मुलं. तर फायनल कॅन्डिडेट 37च मुलं तिथे मेडिकलसाठी पाठवण्यात आलेले मित्रांनो. उद्या त्यांचे मेडिकल्स होतील. तर मेडिकलचा रिव्ह्यू या चॅनलवरती येईन. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर बघू शकता इथे रेशिओ 37% गेलेला आहे. तर आपण बघूया आता पुढची अपडेट मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इथे CISF JNPA रायगडची जी अपडेट आहे 26/9/2024 आजची. ऑल कॅन्डिडेट 100 होते, प्रेझेंट 65 झालेले आहे, अब्सेंट 35 आहे, हाईट फेल 10 झालेले आहे मित्रांनो. इथे हाईटमध्ये पण मुलं काढत आहे खूप. चेस्ट फेल 7 झालेले आहेत आणि फिजिकलसाठी 48 मुलं सोडण्यात आले, ज्याच्यापैकी रनिंगमध्ये फेल हे 7 मुलं झालेले आहेत. इथे फायनल मेडिकलसाठी पाठवण्यात किती आलेले आहेत, तर 41च मुलं इथं फायनल मेडिकलसाठी पाठवण्यात आलेले आहे, ज्यांचे मेडिकल उद्या होतील. तर मेडिकलचा रिव्ह्यू येईल. फायनल 41 मुलांचा इथे रेशिओ येतो आहे मित्रांनो. तर फिजिकलमध्ये खूप मुलं फेल होत आहे, हाईटमध्ये चेस्टमध्ये पण खूप मुलं फेल होत आहे. तर बघा इथे ही अशी अपडेट होती मित्रांनो रायगडची. तर बघा ही अशी अपडेट होती मित्रांनो 6च्या 6 महाराष्ट्रामध्ये ऑल सेंटरची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. अशीच अपडेट डेली जर लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा. आणि इन्स्टावर जर फॉलो केलं नसेल तर प्लीज इन्स्टावर फॉलो करा. मी बायोमध्ये इन्स्टाची लिंक देतो आहे मित्रांनो तुम्हाला. ती कमेंटमध्ये पण त्याची लिंक टाकतो आहे, किंवा तुम्ही इन्स्टावर जाऊन SSC सरकारी CISF जरी सर्च केलं तर आपलंच ऑफिशियल पेज येईल मित्रांनो तिथे. त्याला तुम्ही फॉलो करू शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये टाका. मेडिकल विषय असो, फिजिकल विषय असो, मी येणारे ज्यांचे पण मेडिकल फिजिकल होईल त्यांना ते प्रश्न विचारायचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.